नमस्कार. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण श्री गुरु लीलामृत मधील अध्याय 2 वाचन करणार आहोत. या अध्यायाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर त्याचा थोडक्यात भावार्थ पाहणार आहोत. चला, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने वाचनास सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सद्गुरुराया भक्त चित्त निवासिया. तव महिमा वर्णावया स्फूर्ती सदया देई जय. तुची पापिया तारक भव पीडा संहारक. तव कृपे जन्ममुख वाचाळ देख होती पै. तुची जगता माऊली सदा कृपेची साऊली. जनगुंतता मायाजळी तुची वाली तयांचा. ज्ञानामृत पाजोनी तुची जागविशी निद्राधीन. माया मोह तुझ विण कोण आण घालवी. तुची सौख्याचे निधान क्षणिक नोहे अक्षय जाण. ब्रह्मादिका तुझ वीण सौख्य खाण न लाभे. ज्ञान मार्गे सौख्य गती गुरुकृपे ज्ञान प्राप्ती. गुरुकृपाला भारत भक्ती हेची युक्ती नेटकी. गुरु विना ब्रह्मज्ञान प्राप्त नोहे कदा जाण. नेत्री न लेता दिव्यांजन ठाई निधान केवी पडे. गुरु विना जे का मूढ शोधू जाती आत्मगुढ. व्यर्थ तयांची तडफड ज्ञानपूड उकलेना. गुरु साक्षात परब्रह्म गुरु योगियांचे धाम. गुरु आनंद स्वये ठाम गुरुनाम भवौषधी. गुरु स्वये दिव्यांजन चरणी नमिता भवांध जाण. दिव्य दृष्टी होती पूर्ण दुःख मान नुरेची. गुरुपदी जे का लीन समूळ त्यागोनी अभिमान. ब्रह्मानंद मार्ग खुण सवेची जाण दाखवी. गुरु दयेचा भांडार गुरु कृपेचे आगर. गुरुपदी दीनोद्धार अघभार निरसती. गुरु ऐसी कामधेनु त्रिभुवनी कदा नेणू. दिगंतरी ज्ञानभानु गुरु आनु न होय. गुरु महिमा अगाध वर्णू केवी मी भवांध. ब्रह्मांडा ऐसा कागद तरी संबंध लिहवेना. तरी मी अल्पमती बळेच जगडतो पुढती. शिशुकोड गुरुमूर्ती स्वयंकंती पुरविल. ऐशी आशा मानसी पूर्ण धरोनी एके दिवसी. शरण निघालो सद्गुरुसी भक्तिभावे करोनी. जगन्माया सद्गुरुमूर्ती दया सिंधू अभेद वृत्ती. ऐसा गुरु आनंद भारती प्रेमचित्ती वंदिला. करद्वय जोडून उभा ठाकलो दीनवदन. मुखी शब्द नवमटे जाण गहिवर चित्ती दाटला. कैशी प्रार्थना कैशी स्तुती काहीच नेणे मी पुढती. अधोवदन कुंठित मती उभा ठाकलो मूकस्तंभ. निरखुनी माझी ऐशी स्थिती दया उपजली सद्गुरु प्रती. दयार्णवा प्रेमवरती सहजगती पातली. धीर देऊनिया मना गुरुपुसती काय कामना. कवण मिसे विवंचना वाहसी चित्ती बालका. गुरुवचोन परसोन स्थिरावले जणी मनमन. वांछित हेतू परिपूर्ण होतीलसे वाटले. सद्गतीत झाले चित्त आनंदाश्रू नेती वाहत. गुरुचरणी पुनर्नत होऊनी बोलू लागलो. जय जय श्री गुरुमूर्ते दया सिंधो जगन्माते. अर्भक हेतू तुझ्या पुरते कोणान पुरविल. तुची माझे निधान तुची माझे समाधान. तुची चित्ता व्यवधान आत्मसुखाचे लाविशी. माया मोह भ्रमित चित्ता तुची शांतविसी. तत्वता सुलभ तपदाओनी समता सहजमनी जागविशी. तुझ्या कृपे मनमना पद्य रचना झाली वासना. गुरुलीलामृत ग्रंथ रचना स्फूर्ती त्वाची दिदली. परिमूढ अल्पमती गुरु महिमा अतुल दीप्ती. तेणे दिपली माझी दृष्टी काहीच पुढती न देखवे. गुरु महिमा ग्रीष्मार्क मध्यान्नीचे तेजाणिक. व्यथित नेत्री मी अर्भक कैसा न्याहाळू शकेन. परिचित्ती हाव बहुत करणी पडावे लीलामृत. शरीर अवघे नाशवंत गुरु काजी जिजावे. चित्त व्हावे सुस्थिर गुरुकृपा व्हावी थोर. आत्मशोधन मार्ग तत्पर सदा असावे भवार्णवी. गुरुचरणी विश्वास इष्टचिंतनी निजध्यास. गुरुलीला वर्णावी खास हीच आस दयार्णव. परी तुझिया कृपेविना केवी होय पूर्ण कामना. तरी मम हस्त धरोनी जाणा ग्रंथ लिहविला पाहिजे. एवढा पूर्वी जे माझा हट्ट
पायी मिठी घातली घट्ट, आश्वासिल्या वाचोनी झट. कदा मी न सोडिन परिसोनी मम बालिश वचन. सस्मित झाले गुरुचे वदन, हस्तपाठी फिरवोन प्रेम भावे बोलिला. भयचिंता सोडोन भावे करी ईश चिंतन. गुरु महिमा मृतपान करवीन वत्सा तुझ लागी. तेची त्वा करावे लेखन, ग्रंथ गुंफावा प्रेमे करुन. करिता जयाचे श्रवण पठण, पातकवन होय दग्ध. सिद्ध नामधारक संवाद, गुरुचरित्रीचे सुबोध. प्रश्नोत्तर रूपी अभेद, हाही ग्रंथ होवो की. त्वा प्रश्न करावा नेटका, कथाभाग सांगेन निका. जेणे गुरुमहिमा ठाऊका, अवघ्या लोका होय सहज. हरिभक्त प्रश्न करता, आनंद भारती निवेदिता. ग्रंथारंभ करिता आता, निर्भय चित्ते करोनी. ऐशी गुरुवाज्ञा परिसोन, निर्भय झाले क्षणी मनमन. गुरुचरण प्रेमे वंदुन, प्रश्न पुढती पै केला. श्री गुरुदत्त अवतार, अक्कलकोटी वास प्रचुर. लीला द्याविली जना अपार, वार्ता करणी ऐकिली. प्रारब्धहीन मी बहुत, नाही पदरी पुण्य निश्चित. प्रत्यक्ष दर्शन म्हणून व्रत, नाही घडले अभाग्या. तरी गुरु लीलामृत मज निरोपी सविस्तृत. गुरु अक्कलकोटी प्रकट, कैसे झाले सांग पा. अवतार परंपरा कथन करी दातारा. अत्रिनंदना पासोनी बरा, हा अवतार कितवा. परिसोनी माझी प्रश्नोक्ती, सद्गुरु श्री आनंद भारती. अत्यंत सुखावोनी चित्ती, म्हणे सांगतो परिसावे. चित्ती व्हावे समाधान, गुरुकथा करावी श्रवण. भवतारक अघमर्षण, क्षणमात्रे करीतसे. जे नवती सृष्टी रचना, चंद्र सूर्यादी नवते जाणा. पृथ्वी आपते जपवना, नवते जनन जय काली. नवते सगुण आकाश, नवते सप्त ऋषीश. नवते ब्रह्मा विष्णू महेश, माया नवती जे भिन्न. अर्थात नवते सत्वगुण, एक निर्विकार होते तत्व. सच्चितानंद शुद्ध सत्व, एक शेष जय काली. निरुपाधी निश्चल निर्गुण, निराकार सच्चिदघन. जे विश्वासी आदिकारण, दिक्काला बाधित जे. शब्दरूप सगंध रहित ब्रह्म जे, पूर्णाभेद वर्णन करावया शब्द असमर्थ जाणगा. ऐशा या शून्य ठाई, अहम ध्वनी उठला पाही. तीच माया जगन्माई, व्यक्त झाली तये काली. पुरुषाहून प्रकृती भिन्न झाली सहजगती. जिये नाम आदिशक्ती, विश्वजननी तीच की. सकल विश्वावडंबर, तीच घडी मोडी सत्वर. परब्रह्म निर्विकार, सगुण झाले जिजेनी. सगुण करोनी ब्रह्मासी, आत प्रवेशिले वेगेसी. विष्णुरूप तेजोराशी, स्वये नटली मोहमाया. मूळ झाली त्रिगुणात्मक, सत्वगुणे विष्णू देख. रजोगुणे ब्रह्माणिक, तमोगुणे महेश. ब्रह्मा सृष्टी उत्पादक, विष्णू सृष्टीचा पालक. तमोगुणे संहारक, शिव केला महामाये. माया मोहाचे आवरण, शिव विष्णू करी सान. ब्रह्मा अविद्या व्याप्त जाण, जन्मांताची होता पै. 36 सहस्र संवत्सर तप केले महाघोर. तैपातला वृत्तीवर सृष्टी रचना आठविली. पंचतत्वे निर्मिली मूळ, आकाशवाया अग्निजळ. पृथ्वी एवं सृष्टिकूळ, तयापासून विस्तारले. चराचर अवघे जाण, झाले पंचतत्वापासून. जीव सर्व थोरसान, झाले जनन तैसेची. जारज अंडज स्वेदज, चौथे जे उद्बीज. परिसर्वा मूळ बीज, एकची असे महतत्व. माता पिता मात्र निमित्त, ब्रह्मा तोही अजानिता असत्य. मायेचे हे अवघे कृत्य, सर्व खेळ तिचा हा. असो मूळ मानसपुत्र, सनकादी महापवित्र. ब्रह्मा सृजी विना कलत्र, सृष्टी वृद्धी कारणे. परी ते ब्रह्मनिष्ठ परम, निजानंदी पावले विश्राम. सृष्टपादी रहित निष्काम, हो निटतटस्थ राहिले. दश संख्य पुत्र नंतर, मरिचादी ऋषेश्वर. स्वशरीरापासोनी सत्वर, विधात्याने निर्मिले. तया माझी दक्ष एक,
कन्या निर्मिल्या तय अनेक, कश्यपा त्रयोदश देख, बाकी इतरा दिदल्या. तया पासाव प्रजा वाढली, अनुदिनती वृद्धी पावली, अविद्या तिमिरे दाटली, आत्मस्मृती बळावली. निजानंद घेण्याहून दुरी दुरी चालिले जन, वासना प्रबल झाली जाण, जन्म मरणी शिणले. पातक वाढू लागले, जीव दुःखे बहु गांजिले, मोहजाली गुंतिले, सुटते नेणती उपाय. ते कोणी ऐशी जीवस्थिती, दया उपजली भगवंती, महाविष्णू अवतार घेती, मोहनाशना कारणे. पालनाधिकार विष्णुशी, अवतार कारण बहुत्यासी, महेश तेही कार्यविशेषी, भक्त पालना अवतरती. ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिमूर्तींचा अवतार, एकरूपे महिवर दत्त एकची जाहला. अत्रिमुनी परम पवित्र, सती अनुसया तया कलत्र, पतिसेवा अणुमात्र, कदा न चुके माऊली. अनुसुये ऐसी सती, विरळा आढळे अवनीवरती, धन्य धन्य तो कालनिश्चिती, ऐशी रत्ने जय होती. ऐशी ही महासती, कीर्ती पसरली त्रिजगती, सावित्री लक्ष्मी पार्वती, त्याही ऐकती नारद मुखे. स्त्रिया अंगी मुख्य गुण, असहिष्णुता थोर जाण, सती महिमा परिसोन, तळमळती निजांतरी. प्रत्येकी निजपतीसी, हट्टे विनवती वेगेसी, सत्वरोनी अनुसयेसी, व्रतभ्रष्ट करावी. मानोनी स्त्रियांची वचने, तयासी देती आश्वासने, सत्वहरोनी एक क्षणे, परतोनी येती आत्ताची. अशी भाकक देऊनी, तिघे पातले मुनिसदनी, ब्राह्मण वेश धरुनी, प्रवेशती गृहांतरी. स्नान संध्या कर्मीरत, मुनिगंगा तटी निश्चित, सती एकली ग्रहात, स्वकर्ममग्न तै होती. अनुकूल संधी सैकोन, चित्ती हरुषले तिघे जण, दीर्घ शब्दे बाहुन, भोजन मागती सत्वर. म्हणती आम्ही उपवासी, बहुत व्याकुळ क्षुधापाशी, पाक करोनी वेगेसी, अन्नदान करावे. सती झाली बहुविस्मित, ऐसे हे कैसे अतिथ, प्रभात काळ वेळ निश्चित, पतीही ग्रही नसती पै. असो पांथस्थ उपवासी, द्वारी पातल्या विनमुखेसी, जाऊ दिल्या स्वसत्वासी, हानी होय तात्काळ. ऐसा विचार करून, यावे म्हणे करून स्नान, पाकसिद्धी करोनी पूर्ण, पात्रे वाढिती तोवरी. ब्राह्मण म्हणती कैचे स्नान, जाऊ पाहती आमचे प्राण, सत्वर सिद्ध करोनी अन्न, अर्पण करी आम्हा ते. कुंठित होऊनी सती, पतिचरण आठवी चित्ती, पाक करोनी ब्राह्मणाप्रती, म्हणे उठावे भोजना. ब्राह्मण बोलती ओ सती, आम्ही असू बद्धव्रती, जरी क्षुदेने त्रस्त निश्चिती, निजव्रतन भंगवे. जरी भोजन घालू इच्छिसी, मान देई आमचे व्रतासी, नग्न भोजनाविना आम्हासी, अन्न ग्रहण वर्जकी. वस्त्रहीन होऊन आम्हा वाडी स्वये अन्न, संकोचित जरी मन आम्ही जातो विन्मुख. एरी एकोनी विप्रवचन, महत् संकटी पडली जाण, चित्ती दाटला विचार गहन, पती ध्यान करीतई. क्षण एक ध्यानस्थ राहोनी केला बेत निश्चित, उदक घेऊनी हस्तात, सिंचन करी तयावरी. जरी मी पतिव्रता खरी, दृढ निष्ठा पतिवरी, पतिवीण जगदांतरी, प्रिय आन नसेल. तरी हे द्विजया काळी, बाळे होऊनी सोज्वळी, भोजन करत मुख कमळी, ग्रास घालील वात्सल्ये. ऐसे वचन बोलता, नवल वर्तले तत्वता, बालक स्वरूप हरिहर विधाता, धरणीवरी पहुडले. मग सती नग्न होऊन, तिघा करवी स्तनपान, द्विज हेतू पूर्ण करून, पतिव्रत्य रक्षिले. निज सत्व रक्षिले पूर्ण, शिक्षा पावले पुरी स्त्रैण, पतिव्रतेसी छळिता जाण, विघ्न ओढवे तयावरी. तिघा पालखी घालून, करी मगती वस्त्र परिधान, हलवित वैसे तसती आपण, आत्मरंगी रंगली. नारद कळवी वर्तमान, रमाऊमी सावित्री लागून, म्हणे आणा कडिये घेऊन, पतिबालके आपुली. भयचकित झाल्या तिघी, धावून आल्या बहुवेगी, नेत्री देखोनी सर्वांगी, कापू लागल्या थरथरा. जळी जैसे ढेकुळ, विरेन लागता पळ, ताठा जाऊनी तत्काळ, शतीचरणी लागल्या. म्हणती सखे अनुसये, पती आमचे देई बाये,
एरी म्हणे ओळखोनी स्वये आपुले आपण घ्यावे की, तव तया ओळख न पटे भ्रमे व्यापली नयन संपुटे, अश्रुवाहती नेत्रा वाटे सद्दित जाहल्या, इतुक्या माझी अत्रिमुनी स्नान संध्या आले सारुनी, तव प्रकार हा निरखुनी विस्मित जबऊ जाहले, मग वळोनी ग्रहिणीकडे पुसती हे काय कोडे, एरी चरणावरी पहुडे म्हणे क्षमस्व पतिसी, वृत्तांत अवघा कळवून उभी टाकली करजोडून, तपोबुले पूर्वरूप जाण मुनी देई तिघांसी, प्रसन्न झाले विधी हरिहर म्हणती वर माग सत्वर, धन्य धन्य तू सतिथोर जगती तुझी नाढळे, एरी वंदोनी त्रिमूर्तीसी म्हणे माग म्हणता मजसी, तरी यावे ममोदरासी कुशी धन्य करावी, दत्त म्हणून त्रिमूर्ती गेले निजस्थाना प्रती, वरानुग्रहे गर्भवती अनुसया जाहली, तव मास भरता पूर्ण प्रभू झाले अवतीर्ण, अनुसयेचे उदरी जाण जन्म घेती गुरुराज, दत्त शब्द वरलाभ दत्तची नाम ठेविले सुलभ, विधिशंकर पद्मनाभ जन्मा आले ऐक्याचे, त्रिगुणात्मक अवतार वैराग्यशील दिगंबर, परमहंस दीक्षाथोर जगदोद्धारा अवतरले, दत्तात्रेय सर्वव्यापक विष्णू अंश मुख्य देख, अविद्या कानन दाहक भक्ततारणा विचरती, कली माझी दत्तोपासना सद्य फलदायक जाणा, अधिव्याधी पीडित जना सुखदायक तात्काळ, पिशाचादी पीडा सर्व दत्तस्मरणे गुणापूर्व, आत्मज्ञान प्राप्तीस्तव आदि गुरु दत्तात्रेय, दत्तगुरुचे अवतार कली माझी तीन थोर, करावया दीनोद्धार अवनीवरी जाहले, हे दत्त जन्माख्यान श्रवण पठन करती जन, ते होती दुःखहीन ईश सेवे लागती, हरिभक्त म्हणे सदया आनंद भारती सद्गुरुराया, गुरुलीलामृत वर्णावया आरंभ केलासी वात्सल्ये, गुरुमहिमा अफाट कोणी न पावे पैलतट, आरंभीच फुटता वाट त्वाची हस्त दिधला, श्री सद्गुरु लीलामृत प्रथम ग्रासीच गोडी अद्भुत, जन्मा आले स्वामी दत्त कथा पूर्व वर्णिली, आजिरोपिले कथा बीज मूढ उगवला महातेज, वृक्ष विस्तार होता सहज छाये येतील भावार्थ, गुरुलीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त द्वितीयोध्याय सद्भाव, इति श्रीमद्गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे श्री दत्तावतार वर्णम नाम द्वितीयोध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता अध्याय दुसरा याचा आपण भावार्थ पाहणार आहोत. आता या अध्यायामध्ये श्री दत्तावताराचे वर्णन केले आहे. या अध्यायाचे लेखन करायच्या वेळी गुरु महिम्याचे सामर्थ्यशाली वैभव पाहून ग्रंथकर्त्याचे मन दिपून गेले. या ग्रंथाचा पहिला अध्याय पूर्ण झाल्यानंतर त्यांना समस्या जाणू लागली की आता कसे होणार, भीती वाटू लागली. म्हणून त्यांनी आपले सद्गुरू आनंद भारती महाराज यांच्याकडे हे केले. परी तुझिया कृपे विना केवी होय पूर्ण कामना, तरी मम हस्त धरोनी जाणा ग्रंथ लिहवला पाहिजे, अशी त्यांना आर्त प्रार्थना केली आणि ग्रंथ लिहायला सुरुवात केली. हरिभक्त प्रश्न करता आनंद भारती निवेदिता, ग्रंथारंभ करिता आता निर्भय चित्ते करोनी. त्यांनी सांगितल्यानंतर असं न भीता त्यांनी हे ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की ही चराचर सृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती, सूर्य चंद्र अस्तित्वात नव्हते, पृथ्वी आप तेज वायू आकाश आदी पंचमहाभूत सुद्धा नव्हती, त्यावेळी रूप रस गंधरहित निर्विकार निर्गुण निराकार असे शुद्ध सच्चिदानंद सत्व अस्तित्वात होते. या ठिकाणी शून्य, या ठिकाणी अहम असा ध्वनी उमटला आणि अधिमाया प्रकट झाली. तिनेचे निर्विकार परब्रह्म सगुण बनवले आणि त्यातून श्री ब्रह्मा महाविष्णू प्रकटले. सत्वगुणाने विष्णू रूप घेतले, रजोगुणाने ब्रह्मरूप घेतले आणि तमोगुणाने शिव प्रकटले.
ब्रह्मदेवाने 36 वर्ष महाघोर तप केले. त्यानंतर सृष्टी रचनेचे ज्ञान मिळवले आणि पंचतत्वापासून महाभूते निर्माण केली. आणि त्याच पंचतत्वापासून ब्रह्मदेवाने सर्व जीव जीवाणू निर्माण केले आणि प्रजोत्पादनासाठी सनकादी पुत्रांना जन्म दिला. मात्र ते सर्व परमेश्वर चिंतनातच रंगले. तेव्हा ब्रह्मदेवानेच मारीचादी ऋषींना जन्म. दुसऱ्या बाजूने ते अधर्मही इकडे वाढू लागला. त्यामुळे धर्मरक्षणार्थ परमेश्वराला पुन्हा अवतार घेणे भाग पडले. आता काय करायचं? मग अनुसये ऐशी सती विरळा आढळे अवनी वरती धन्य धन्य तो काल निश्चिती ऐशी रत्ने जय होती. अत्री मुनींची जी पती अनुसया होती हिची कीर्ती स्वर्गापर्यंत पोचली. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वतीस अनुसयाच्या पतिव्रत्याचा मत्सर वाटला. मग त्यांनी आपले पती ब्रह्मा विष्णू महेशांना अनुसयेला व्रत भ्रष्ट करावे या हेतूने पाठवले होते. त्रिऋषी गंगा स्नानाला गेले होते. त्यांना पाहून अनुसयेच्या घरी हे त्रिदेव ब्राह्मणाच्या वेशात अगदी सकाळीच आले. प्रभात समयीच प्रगटले. त्यांनी तिला नग्न होऊन भोजन वाढण्यास सांगितले. अनुसयेने आपल्या पतिव्रत्याच्या प्रभावाने त्यांच्या अंगावर उदक शिंपडून त्यांना लहान बालकाचे स्वरूप दिले आणि मग स्तनपान करविले. हे वर्तमान नारद मुनींनी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती सांगितले. तेव्हा पश्चाताप दग्ध अवस्थेत या तिघींनी अनुसयेची क्षमा मागितली. तेव्हा अत्री मुनींनी आपल्या तपोबलाने बालक रूपातील ब्रह्मा विष्णू महेशास पूर्वस्वरूप करून दिले. कारण त्यांनी सांगितले. मग मुनी म्हणाले आपले आपले पती ओळखून घ्या. तिघींना आपले पती ओळखू येईनात. तिन्ही बाळे झाली होती. त्यानंतर ही त्रिमूर्ती दत्तरूप घेऊन अनुसयेच्या घरी अवतरली. येथे श्री दत्तावतार भावार्थ नामक दुसरा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.